मुंबई लोकलमध्ये मयांक लोहार नावाच्या व्यक्तीचा खून झाला. कारण हा प्रवास करत होता, बाहेर पाऊस सुरू होता. दारात उभ्या असणाऱ्या प्रवाशाला याने विनंती केली की बाबा रे, पाऊस पडतोय, लोक थोडेसे भिजताय आहेत, तू दार बंद कर. या प्रवाशाला ते दार बंद करायचं नव्हतं, याने बॅग मधून चाकू काढला आणि मयांकचा खून केला. आता असे प्रसंग घडणार असतील तर आपण यासाठी मानसिक तयारी करू शकतो का, याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करू. त्याचा जो खुनी होता त्याचा धिक्कार आहे. ते कृत्य अत्यंत घृणास्पद आहे आणि त्याला कठोर शासन झालं पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे. पण आपला मुख्य मुद्दा जो आहे तो अशा प्रसंगांसाठी मानसिक तयारी करून आपण या प्रसंगांना टाळू शकू का किंवा सक्षमपणे हाताळू शकू का, हा आहे. कल्पना कर की तू जॉब मधून निघाला आहे, म्हणजे तुझा ड्युटी संपली, 6 वाजले, तू बाहेर पडलास आणि आज काय झालं तर 2 वर्षांपासून तू ज्या प्रोजेक्टवर काम करत होता, नेमकं त्याच प्रोजेक्टचं जे क्रेडिट आहे ते तुझ्या दुसऱ्या सहकार्याला दिलं गेलं आणि त्यालाच प्रमोशनही दिलं गेलं. तू फ्रस्ट्रेट असणं, ताणात असणं, कायमस्वरूपी बॉसची तुला मिळणारी ट्रीटमेंट पाहून तुला जॉब मिळेल का किंवा असणारा जॉब टिकून राहील का याची तुला शंका वाटत असणं आणि अशा मनस्थितीत तू लोकलमध्ये जर प्रवास करत असशील आणि तिथे एखादा प्रवासी असेल की जो मस्त सीटवर पाय पसरून बसला असेल आणि सगळ्यांना दमदाटी करत असेल आणि जागा देत नसेल, तू खूप थकलेला आहेस, आता तुला खूप राग येणं आणि तुझं भांडण होणं अतिशय स्वाभाविक आहे. तुझं म्हणणं, तुझं वागणं अगदी न्याय्य आहे. तुला असं वाटत आहे की अरे ठीक आहे, वाद होऊ शकतो, पण हा इतक्या गर्दीत पाय पसरून बसलेला आहे, ही कुठली माणुसकी आणि तू त्याच्याशी वाद घालायला लागला आहे. तुला असं वाटत आहे की असा व्यक्ती या जगामध्ये असायलाच नको जो इतका अन्यायपूर्ण आहे, इतका स्वार्थी आहे, तो बलदंड आहे, त्याचा तो इतरांना धमकी देऊन जागा बळकावतो आहे. हे खूप वाईट आहे आणि त्यातल्या त्यात हा नशा करून लोकलमध्ये चढूच कसा शकतो. ही तुझी जी मागणी आहे, ही जी तुझी डिमांड आहे, हा जो तुझा विचार आहे, हाच तुझ्यासाठी घातक आहे. कारण तो असा असूच नये हेच तू विचार करतो आहे. तू हा विचारच करत नाही की असे अनेक लोक, गुंड प्रवृत्तीचे, क्रिमिनल टेंडन्सी असणारे लोक जगामध्ये आहेत. त्याच वेळी तू विचार काय करू शकतो की अरे हा खूप वाईट वागतो आहे, पण हा नशेमध्ये आहे, याची खूप जास्त ताकद आहे, लोकल धावते आहे आणि त्यामुळे याच्याकडून कोणता अपाय करून घेण्यापेक्षा हा प्रवास शांततेने करून घरी सुरक्षित पोहोचलेलं बरं. म्हणजे स्वतःचा हा जो माइंडसेट आहे डिमांडिंग असण्याचा, की वाईट माणसंच जगात नको, याच्यापेक्षा वाईट माणसं समोर आले तर योग्य पद्धतीने स्वतःला सेफ ठेवून त्या प्रसंगातून मार्ग काढणं योग्य, हा माइंडसेट तू 2 पैकी कोणता स्वीकारशील? दुसराच ना. ही बाब लक्षात घे. दुसरी गोष्ट काय झालेलं असतं की त्या जॉबवरच्या वाईट प्रसंगामुळे किंवा एखादी कोर्टात केस असू शकते की जी तुझ्या थोडीशी विरोधात जाते आहे, की अन्याय्य पद्धतीनेच ते घडते, तू योग्य पुरावे देऊ शकला नसशील किंवा व्हॉटएव्हर, पण जाते आहे तुझ्या विरोधात असं तुला चित्र दिसते आहे आणि त्या परिस्थितीमध्ये तू लोकलमध्ये शिरतो आहे. सगळं जगच तुला अन्याय्य वाटायला लागेल. अरे जगात फक्त असेच लोक आहेत, किती हा वाईट माणूस आहे, असा पाय पसरून बसलेला आहे. पण तुला हे दिसणार नाही की त्या एका व्यक्तीमुळे सगळ्या लोकल मधले लोक परेशान आहेत, हा एकच व्यक्ती असा वागतो आहे. म्हणजे तू काय करतो आहे, जनरलायझेशन करतो आहे की सगळे लोकच असे आहेत. वास्तविक आहे किती, 1-2. बरं, पूर्ण वर्षभर जेव्हा तू प्रवास करतो तेव्हा अशा प्रकारचे किती लोक भेटतात? 1-2. तो भयंकरीकरण करायला लागतो. हे सगळं खूप वाईट आहे. हे सगळं जगच वाईट आहे. आता सगळे लोकच असे बनलेले आहेत. पुन्हा हे हे सगळं मी सहनच करू शकत नाही, अशा प्रकारची तुझी एक मानसिकता बनून जाते, जी तुझ्यासाठीच घातक आहे आणि हे सहन करण्याशिवाय तुझ्याजवळ पर्यायही नसतो. मी तुला एक प्रसंग सांगतो. आम्ही पुण्याला चाललो होतो. आमच्या गाडीला सिग्नल भेटला नाही म्हणून पुण्याच्या आउटरवर गाडी थांबली. प्लॅटफॉर्मवर जागा नसेल म्हणून थांबली असेल. आणि त्याच वेळी काही तृतीयपंथी लोक आमच्या डब्यामध्ये शिरले आणि तृतीयपंथी लोक डब्यामध्ये शिरल्यानंतर त्यांनी काय केलं तर 10-10 रुपये मागायला सुरुवात केली. लोकांनी दिले नाही तर लोकांच्या कान शिलात फडकवायला सुरुवात केली. जोपर्यंत देत नाही, काहींच्या 2-4 कानाखाली मारल्या. 4-5 लोक अक्षरशः रडले. बरं, आमची बोगी कशी होती?
आमची जी बोगी होती ती लगेज बोगी होती. जनरलमध्ये नख ठेवायलाही जागा नव्हती, पायाचा विषयच सोड. त्यामुळे आम्ही 50-60 लोक त्या बोगीमध्ये बसलेलो होतो, लगेज बोगीमध्ये. आणि माझ्या एका मित्राने सगळ्यांना शांत केलं. त्याला 10-10 रुपये लोकांनी काढून दिले. आणि शांत का केलं? आणि त्याचं कारण हे होतं की ती लगेज बोगी होती, त्याचे गेट मोठे होते, ती बोगी लगेजसाठी बनवण्यात आली होती. कोणत्याही क्षणी सिग्नल मिळून आमची गाडी सुरू होणार होती आणि अशा वेळी वाद करण्यात, त्या चापटांचा, थापडांचा प्रतिकार करण्यात एखाद्याचा तोल गेला आणि तो डब्याच्या बाहेर पडला तर. आणि म्हणून शांतपणे, निमूटपणे लोकांनी 10 रुपये दिले. हे सगळं खूप वाईट आहे, अन्यायकारक आहे, हे मान्य आहे. पण त्या प्रसंगामध्ये मानसिक संतुलन राखणं खूप आवश्यक आहे. या घटनेला आता किमान 16-17 वर्ष झाली असेल, ज्याचं आज माझ्या आयुष्यात महत्व काहीच नाहीये. पण त्यावेळी हे सगळी गुन्हेगारीकरण आहे, हे सगळं खूप वाईट आहे, हे का मला सहन करावं लागत आहे, या प्रश्नांना काहीच अर्थ नव्हता, कारण हे मला सहन करावं लागतच होतं. आणि आता मी तुला सगळ्यात महत्वाचा मुद्दा यात सांगतो की ज्यावेळी हे जे नशेखोर माणसं प्रवास करत असतात त्यांना तो म्हणता, तू कितना नालायक है साले, ये पानी अंदर आ रहा है, ये जगह तू ले रहा है, ये खिडकी का जो गेट है वो तू बंद नहीं कर रहा है, भीग रहे लोक. ते आणखीन रागावतील, कारण नशेमध्ये हे लोक हायली सजेस्टेबल असतात. त्याच्यामुळे तुम्ही जर त्याला नालायक म्हटलं की ते एकदम नालायकासारखे वागायला लागतात. पण संयमाने म्हटलं की भैया आप इतने अच्छे इंसान हो, क्या आप ये गेट थोड़ा बंद कर सकते हो खिड़की का, या थोड़ी मुझे जगह दे सकते हो बैठने के लिए, फरक पडेल त्याच्या मानसिकतेमध्ये, लक्षात घ्या. एकतर बोलू नका किंवा अशा माणसांना टोचू नका, कारण ते हायली सजेस्टेबल असल्यामुळे, सध्या त्यांचं स्वतःवर कंट्रोल नसल्यामुळे ते तुमच्यावर अटॅक करू शकतात किंवा त्यांचं नियंत्रण स्वतःवरचं आणखीन सुटू शकते, ही बाब लक्षात घ्या. म्हणून जेव्हा विशेषतः आपण अपडाऊन मध्ये प्रवास करत असतो त्यावेळी आपला जो इश्यू असतो, आपले जे वैयक्तिक इश्यू असतात ते त्यावेळेस डोक्यात न ठेवता त्या प्रवासावर लक्ष केंद्रित करणं, एका शांत वेळेमध्ये डोक्यातले इश्यू लिहून काढून त्यांच्यावरचे तोडगे शोधणं, प्रवासामध्ये वाईट व्यक्ती भेटूच नये अशी अपेक्षा न बाळगणं, वाईट व्यक्ती भेटू शकतात आणि त्यांच्यामुळे मला अपाय होऊ शकतो हे स्वीकारणं, आणि या अपायांपासून रोखायचं असेल, स्वतःला वाचवायचं असेल तर स्वतःवर एक नियंत्रण ठेवणं हे महत्वाचं असते. लक्षात घ्या की तुम्ही एखाद्या शिवाय देणाऱ्या प्रवासामध्ये व्यक्तीसोबत जर भांडले नाही तर तो तुमचा पराभव नसतो, त्याने तुमच्या व्यक्तिमत्वाचं हनन होत नाही, हे लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीचा संबंध तुम्ही जर त्याच्याशीच जोडत बसले की हे मुझे क्या समज रहा, मला काय समजतो, तर तुम्ही अडचणीतच याल. त्या लोकांच्या मर्यादा समजून घेणं की अरे हे नशेत आहेत, हे डॉमिनंट प्रवृत्तीचे आहे, यांना विवेक नाही आहे, आणि मला काय फक्त हा प्रवास काही वेळेसाठी करायचा आहे, नंतर हे कुठे आणि मी कुठे, हे समजून घेणं. त्यांच्या बोलण्यामुळे ते वाईट वागत असल्यामुळे आपण कुठेतरी पराभूत होतो आहोत, ही मानसिकता न बाळगणं आणि याचं टेरिबलायझेशन न करणं हे खूप महत्वाचं असते. असे प्रसंग जेव्हा आपण जर 100 वेळा प्रवास केला तर फार फार तर 2-3दा घडत असतात, ही बाब लक्षात घ्या. म्हणून कुठे किती वाद घालायचा आणि स्वतःवर नियंत्रण कसं ठेवायचं याकडे आपण लक्ष देणं, याची नियमितपणे प्रॅक्टिस करणं आणि सरावाने हे गुण विकसित करणं हे खूप महत्वाचे आहेत. याच्या संदर्भामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. पाहत रहा माझं हे चॅनल मराठी सुयोधन. थँक्यू.